नवी मुंबईतील बेलापूर विभागात नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे लाखो रुपये खर्च करून लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे हे महिनाभरापासून बंद पडलेत. सीसीटीव्ही बंद असल्याने बेलापूर विभागात मोबाईल चोरी आणि सोनसाखळी चोरीचे प्रमाण वाढले असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. बेलापूर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर देखील मोबाईल चोरीच्या घटना घडत असून सीसीटीव्ही बंद असल्याने नागरिकांना असुरक्षित वाटत आहे. महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत त्वरित हे सीसीटीव्ही कार्यान्वित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. जे सेफ्टी आणि सिक्युरिटी राहिलेली नाहीये, ते पूर्ण दिवसाढळा इथे गाडी बाईकवर फिरतात, पोलिसांच्या नजरेत एकत मोबाईल हिसकावतात, काही प्रकार वारंवार घडतात. आज 1 महिना झाला सीसीटीव्ही बंद आहे. समोरच्या सर्कलचे सीसीटीव्ही बंद आहेत, आतमधले बंद आहे, पूर्ण सीबीडीची लाईन कटते आहे. ते झाल्यानंतर सुद्धा त्याच्यातून रिपेअर झालेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे, हे जे असे कामं करताना माहिती सीसीटीव्ही बंद आहेत, त्याच्यामुळे पोलीस स्टेशनला घाबरत नाही. इथे समोर पोलिसांच्या समोर ते बाईक मोबाईल हिसकावून यांचा मोबाईल हिसकावून ते समोरासमोर निघून गेले. चेन स्नॅचिंग होते ते समोर, आणि ते असं नाही की येतात, इथे फिरतात, ते या एरियामध्ये फिरतात, म्हणजे त्यांना अशी पोलिसांची भीती राहिलेली नाही. आणि पोलिसांना माहिती आहे की बाबा 1 महिना झाला की इथे सीसीटीव्ही नाही, कॅमेरे नाही आहेत, इथे लोक आपल्या भीतीने रस्त्याने चालतात. ते असून सुद्धा इथे सिक्युरिटी मिळत नाही. दिवसा डवळ्या इथे सर्कल, मेन सर्कल या महाकाली चौक इथे बघा, त्या सर्कलला सुद्धा इथे पोलीस उभा नसतो. आज तुम्ही बघा तिथे काही सिक्युरिटी नाही आहे. आता लोकांनी इथे राहायचं कसं आणि आपल्या वस्तू सांभाळायच्या कशा? स्पेशली महिला वर्ग असुरक्षित आहेत, त्यांच्या घरात दागिने असतात, ते बहुतेक चेंज होतात. आणि एकच गँग आहे तिथे, हीच गँग नेरुळला पण पकडली आहे. तोच व्यक्ती तीच स्कूटी घेऊन ते लोक येतात आणि तेच मोबाईल घेऊन नंतर चॉपरचा धाक दाखवतात. ही घटना आम्ही NMMCच्या सर्व्हर रूम मध्ये बघितली आहे. ती व्यक्ती ती आली होती आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं की तीच व्यक्ती नेरुळला पण गेली, तिकडचे पण मोबाईल चोरले आणि चोरल्यावर त्यांचा जेव्हा पाठलाग करण्यात आला तेव्हा त्यांनी चॉपर वगैरे दाखवला आहे. थोडंसं पोलिसांनी ते सिरियसली घेतलं पाहिजे आणि त्याच्यातून सुरक्षित लक्ष दिली पाहिजे आणि ते सीसीटीव्ही लवकर नगरपालिकेने रिपेअर केले पाहिजे. मी रश्मी सत्पाळ सेक्टर 5 इथे राहते. सेक्टर 2 ला मी आईकडे गेले होते. आईकडून परत येताना महाकाली चौकातच माझा फोन चालू होता आणि फोन चालू असताना फोन खेचून घेतला गेला. जोरात हातावर झडक मारली आणि खेचून 2 स्कूटीवर लोक आली होती आणि ते स्कूटी घेऊन पळून गेले. ते अगदी पोलीस स्टेशनच्या समोरूनच गेले. त्यानंतर आम्ही थोडंसं चौकशी केली तर असं लक्षात आलं की महानगरपालिकेचे सगळे सीसीटीव्ही फुटेज बंद आहेत. म्हणजे त्यांना ट्रॅक करण्यासारखं काहीच विषय इथे उरत नाही आहे. आम्ही स्वतः इन्व्हेस्टिगेशन स्वतःच्या परीने पण केले. पोलीस स्टेशनला आम्ही FIR पण नोंद केलेली आहे, पण आम्हाला अजूनपर्यंत आमचा फोन पे भेटलेला नाही आहे. आम्ही ट्रॅकिंगला स्वतः पण टाकला होता, परंतु आयफोन होता, त्याची किंमत जास्त होती. हे सगळं आहे विषय. फक्त आता आम्हाला असा विषय होता की समजा आम्ही इथे चालतोय फिरतोय आमच्याच एरियामध्ये, तर इथे सेफ्टी आम्हाला ते जाणवत नाहीये ह्या विषयात. काहीतरी आम्हाला त्यामध्ये असायला पाहिजे. सीसीटीव्ही फुटेज असायला पाहिजेत. कुठलंही येत नाही. आम्ही आता प्रायव्हेट सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज काढले, ते आम्ही पोलीस स्टेशनला दिले. त्यांना निर्देशन आणून दिलं की इथे ते स्कूटीवाले सारखे फिरतायत, स्कूटीवर फिरतायत, 10-12 फेऱ्या मारतायत, म्हणजे ते कुणाला तरी ट्रॅक करतायत, कोणाचा तरी फोन भेटेल का बघतायत. हे दरवेळच्या अशाच गोष्टी येतात. अशा कंप्लेंट पण कितीतरी पोलीस स्टेशनला रोजच्या रोज येत असतील. मग ह्या वेळेस काय आम्ही दाद तरी कुणाकडे मागायचे? आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन FIR केल्याशिवाय अजून काय करायला पाहिजे? तर हे सीसीटीव्ही फुटेज चालू असते तर ते लवकर ट्रॅक झाले असते. आमचा सिम पण हॅक होऊन जातो. मग सिम हॅक व्हायला, तो चालू व्हायला 1 दिवस जातो, पूर्ण 24 तासाचा पिरियड जातो. त्यामध्ये ते फोन कुठेतरी अनयूज केला जातो किंवा कुठेतरी दूर फेकला जातो. तो ट्रॅक करणं खूप अवघड जातं. मग अशा वेळेस तुम्ही करायचं काय ह्या विषयात? म्हणजे कुणाकडे आम्ही ह्याची गोष्टीची दाद मागायची? कोणीतरी आम्हाला याचं उत्तर दिलं पाहिजे. पालिका प्रशासनाने उत्तर दिलं पाहिजे किंवा पोलीस स्टेशन कमिशनरने याचं उत्तर दिलं पाहिजे की आम्ही कसं काय व्हायला पाहिजे, काय करायला पाहिजे या विषयात.